कोरोनाच्या नव्या सब व्हेरियंट JN1 ची भारतात एंट्री झाली आहे। अमेरिका, चीनमध्ये आढळलेला कोरोनाचा हा JN1 व्हेरियंट आहे। सिंगापूरमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झालाय, त्यामुळे त्या ठिकाणची चिंता वाढलेली आहे आणि आता भारतीयांसाठी सुद्धा काहीशी काळजी वाढवणारी ही बातमी म्हणावी लागेल। भारतामध्ये आता या JN1 व्हेरियंटची सब व्हेरियंटची एंट्री झाली आहे। आणखी अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, काय या संदर्भातले नेमके अपडेट्स आहेत? किती नेमके रुग्ण या संदर्भातले सापडलेत? कशी काळजी घ्यायची आवाहन केलं? बरोबर आहे। चीन नंतर भारतात अशा पद्धतीचा JN1 हा सब व्हेरियंट जो कोरोनाचा आहे तो पहिल्यांदाच केरळमध्ये आढळलेला आहे। केंद्राकडून अशा पद्धतीची पुष्टी करण्यात आलेली आहे। भारतातली ही पहिली केस आहे आणि त्यामुळे केरळमध्ये जे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यामध्ये जो कोरोनाचा हा नवा व्हेरियंट सब व्हेरियंट मानला जातोय JN1 तो आढळल्यानंतर थोडीशी चिंता वाढवणारी बातमी आपण जर बघितलं असेल तर केरळमध्ये कोविड प्रकरणांमध्ये सध्या वाढ होताना पाहायला मिळते। बहुतेक प्रकरणं सौम्य जरी असली तरी त्यामध्ये JN1 हा जो नवीन सब व्हेरियंट आता आढळलेला आहे तशा पद्धतीची माहिती केंद्र सरकारकडून दिली जाते। त्याची चाचणी झाल्यानंतरचा हा सगळा माहितीचा तपशील, पण अशा पद्धतीचे किती रुग्ण आहेत याचा आतापर्यंत जरी तपशील समोर आलेला नसला तरी ते कोरोनाचे रुग्ण आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये JN1 या सब व्हेरियंटची चाचणी केली जाते आणि या सगळ्या अनुषंगानं ज्या सुविधा आहेत, मॉकड्रिल आहे, ते केरळमध्ये सध्या राबवलं जातं अशा पद्धतीचा तपशील आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।